आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। नाजरीन, मैं हूँ सीमा नाजरीन। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए डालते हैं एक नज़र आज की अहम खबरों पर। इस मरतबा ढोरकिन इलाके में फूट गई 1200 मिलीमीटर कुतर वाली पाइपलाइन। मरम्मत के बाद सप्लाई शुरू करते ही फिर उखड़ गई वेल्डिंग। वाटर सप्लाई की गैप में फिर हुआ एक दिन का इजाफा। आखिर कब तक जारी रहेगा पाइपलाइन के फूटने का सिलसिला? शहरियान का इंतजामिया से सवाल। गैर कानूनी बैनर्स व होर्डिंग्स के खिलाफ म्यूनसिपल इंतजामिया ने छेड़ दी मुहिम। शहर भर के मुख्तलिफ इलाकों में गैर कानूनी कब्जा जात हटाओ दस्ते के मुलाजिम हटाते रहे गैर कानूनी होर्डिंग्स। आगे आगे देखिए होता है क्या। हर साल की तरह इस साल भी शिया बिरादरी की जानिब से किया जा रहा है मजालिस व मातमी जुलूस का एहतमाम। आशूर खाना मिर्जा अस्करी हुसैन से आज भी उठाया गया अलम और मातमी जुलूस निकालकर शोहदाए करबला को किया गया याद, खराज अकीदत पेश। और गुज़िश्ता रोज दिन तमाम उल्का नगरी में चीता पाए जाने की खबर थी गर्म। रात भर किया गया रेस्क्यू ऑपरेशन। शोबे जंगलात के जिम्मेदारान ने दरिंदे के पाँव के निशान देखकर चीता न होने की थी वजाहत, मगर CCTV फुटेज देखने के बाद फूल गए मुताल्लिका अफसरान के पाँव। अब खबरें तफसील से। शहर की आबी फराहमी की पाइपलाइन फूटने का सिलसिला थमने को तैयार नहीं है। आज सुबह ढोरकिन पर 1200 mm की पाइपलाइन की वेल्डिंग उखड़ गई और फिर हस्बे मामूल पानी के ऊंचे ऊंचे उठते फव्वारों में हजारों लीटर पानी बह गया और रास्ते पर पानी आ जाने से ट्रैफिक में भी रखना पड़ा है। पानी सप्लाई की इन लाइनों का फूटना अब तो मामूल बन गया है। ताहम इस मामूल से शहरियान को मजीद पानी की किल्लत और इंतजार से दो चार होना पड़ता है और उनके पानी मिलने का टप्पा मजीद आगे बढ़ जाता है। वैसे भी शहर में कई महलों में 8 यौम, कहीं 9 दिन और कहीं 10-10 दिन के वक्फे से नलों को पानी आता है और स्मार्ट सिटी के शहरियान पानी के लिए दर बदर होते देखे जाते हैं। ढोरकिन के पास आज सुबह फिर से 1200 mm कुतर की पाइपलाइन पर की गई वेल्डिंग उखड़ गई और तावख्ते के इस पाइपलाइन की फराहमी बंद की जाती। इस दरार में से फव्वारों की शक्ल में हजारों लीटर पानी ज़ाय होकर सड़क पर फैल जाने से उस रोड के ट्रैफिक में भी रखना अंदाज हुआ। वाज़ेह रहे कि मौसम गर्मा में ऐन तपती धूपों में भी इन पुरानी और बोसीदा हो चुकी लाइनों के फूटने का सिलसिला बदस्तूर जारी था और अब जबकि बारिश का मौसम आ गया तो शहरियान उम्मीद कर रहे थे कि उन्हें कम से कम 4 रोज़ के वक्फे से तो पानी ज़रूर मिलेगा। ताहम ऐसा कुछ न हुआ, जिसके सबब शहरियान की नाराज़गी और पानी फराहमी इंतजामिया के तई उनका गुस्सा बढ़ता जा रहा है। महसूल मुलाजमीन की संगठन की जानिब से जालना में काम बंद आंदोलन शुरू किया गया और जिला कलेक्टर ऑफिस पर इस आंदोलन की शुरुआत की गई। यहाँ रहे कि महसूल मुलाजिमीन संगठन अपने कई देरीना मुतालबात की यकसुई के लिए पिछले दिनों से मरहलावार हड़ताल कर रही है और अब ये हड़ताल काम बंद एहतिजाज के मरहले में पहुँच गई है। तो जालना के महसूली मुलाजिमीन संगठन की जानिब से काम बंद आंदोलन का आगाज जिला कलेक्टर ऑफिस पर किए गए अपने मुजाहरे से किया गया। मुलाजिमीन के इन मुतालबात में खाली पड़ी जायदादों को भरना, नायब तहसीलदारों को प्रमोशन देना और इसी तरह दीगर कई अहम मुतालबे शामिल हैं। जिला कलेक्टर ऑफिस पर किए गए इस एहतिजाज में संगठन के ओहदेदारान व कारकुनान बड़ी तादाद में शरीक थे। महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी संघटनेने 26 जूनला रीतसर निवेदन आणि नोटीस देऊन शासनाकडे विविध मागण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। त्या मागण्या मंजूर कराव्या यासाठी आम्ही 4 टप्प्यामध्ये आंदोलन केले। पहिल्या टप्प्यामध्ये काळी फीत लावून काम केलं, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये गेटवरती निदर्शने केली आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 1 दिवस लेखणी बंद आंदोलन केलं। तरीही शासनाने आमच्या मागण्याकडे कुठलंही लक्ष दिले नाही। त्यामुळे आजपासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत। आमच्या या प्रमुख ज्या मागण्या आहेत, आमचा महसूलचा जो सुधारित आकृतीबंध आहे, जो की माननीय दांगट समितीने सादर केलेला आहे, तो जशाचा तशा कुठल्याही कर्मचाऱ्यांची कपात न करता लागू करावा। त्याच्यानंतर आमचे जवळपास 30 ते 40% पदां रिक्त आहेत, तर ते पदे तात्काळ भरावीत। पुन्हा आमचा जो नायब तहसीलदाराची पदोन्नती रखडलेली आहे, ती पदोन्नती तात्काळ मार्गी लावावी। सगळ्या जे पात्र आहेत त्यांना पदोन्नती देण्यात यावी। अशा अनेक आमच्या मागण्या आहेत। या मागण्यासाठी आम्ही आजपासून बेमुदत संप करत आहोत। मी राजेंद्र शिंदे, महसूल कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष जालना। शहर भर में
میں لگائے گئے غیر قانونی ہورڈنگز اور بینرز کے خلاف ایک بار پھر میونسپل انتظامیہ نے مہم چھیڑ دی ہے اور آج مختلف مقامات پر لگائے گئے غیر قانونی ہورڈنگز کا صفایا کر دیا گیا۔ ناظرین، ممبئی کے گھاٹ کوپر میں کچھ ماہ پہلے وہاں لگائی گئی ایک ہورڈنگ تیز ہواؤں کے سبب زمیں بوس ہو گئی تھی اور اس المناک حادثے میں کئی جانیں تلف ہو گئی تھیں، جس کے بعد پوری ریاست میں ہورڈنگز ایک ہاٹ ایشو بن گئے اور غیر قانونی ہورڈنگز ہٹانے کی ہدایت حکومت نے متعلقہ انتظامیہ کو دی۔ ہمارے شہر میں بھی خانگی ایجنسیوں کے معرفت مختلف مقامات پر 400 سے زائد ہورڈنگز لگائی گئی ہیں، جن کے خلاف میونسپل انتظامیہ نے کارروائی کرنے سے پہلے انہیں شہر بھر میں لگائے گئے ہورڈنگز کی اسٹرکچرل آڈٹ رپورٹ داخل کرنے کی ہدایت دی تھی، جس پر ایڈ ایجنسیوں کے ذمہ داران نے آڈٹ رپورٹ تو داخل کی تھی، مگر اس میں یہ لکھا گیا تھا کہ موجودہ ماحول میں یہ ہورڈنگز محفوظ ہیں، جس پر میونسپل ایڈمنسٹریٹر نے سخت ناراضگی کا اظہار کرتے ہوئے متعلقہ افسران سے یہ وضاحت طلب کی تھی کہ اگر طوفانی ہوائیں چلیں تو کیا اس وقت بھی یہ ہورڈنگز محفوظ رہیں گی، مگر اس کا جواب ان کے پاس نہیں تھا۔ لہٰذا میونسپل کمشنر نے شہر بھر میں لگائے گئے غیر قانونی ہورڈنگز ہٹانے کی ہدایت دی تھی، جس پر آج شہر بھر میں بالخصوص بھڑکل گیٹ، چاندنے چوک، ضلع کلکٹر آفس، ہرسول ٹی پوائنٹ، SBI چوک، ٹی وی سینٹر، امبیڈکر نگر چوک سے چکل تھانہ، بابا پیٹرول پمپ، ریلوے اسٹیشن، کرانتی چوک، امرپریت چوک، آکاشوانی اور دیگر کئی علاقوں میں میونسپل کارپوریشن کے غیر قانونی قبضہ جات ہٹاؤ دستوں نے کارروائی کی اور غیر قانونی ہورڈنگز و بینر ہٹا دیے۔ وزیر اعلیٰ میری لاڈلی بہن یوجنا کے تحت اب تک ضلع بھر سے 1,16,000 سے زائد لاڈلی بہنوں کا اندراج کر لیا گیا ہے۔ اس طرح کی اطلاع متعلقہ ذرائع نے دی ہے۔ آ رہا ہے کہ اس یوجنا کے تحت ناموں اور درخواستوں کے اندراج جاری ہیں اور مضافات و گاؤں میں بھی یہ اندراج ناری شکتی دوت نامی ایپ کے ذریعے آنگن واڑی کارکنان اور مددگار کر رہی ہیں۔ ہفتہ و اتوار کو حالانکہ چھٹی کے دن ہوتے ہیں، تاہم ان دنوں میں بھی آنگن واڑی ملازمات اور خادمائیں ملازمین اور شہری علاقوں میں وارڈ آفیسرز کو اس کام کی ٹریننگ دی گئی ہے، جس کی وجہ سے اب تک ضلع بھر میں 1,16,375 خواتین کے اس یوجنا کے لیے اندراج کر لیے گئے ہیں، جن میں 26,397 درخواستوں کا آن لائن اور 89,978 لاڈلی بہنوں کے اندراج آف لائن کیے گئے ہیں، جبکہ اس کام کے لیے اب تک 3,303 افراد و خواتین کو اس رجسٹریشن کی ٹریننگ دی گئی ہے۔ اس طرح کی جانکاری ذرائع نے دی ہے۔ ہنگولی ضلع کے تعلقہ سینگاؤں میں اپنے مختلف مطالبات کو لے کر خواتین نے نگر پنچایت کے CEO کی کرسی کو ہار پہنائے اور اپنی بے مدت بھوک ہڑتال شروع کر دی۔ سینگاؤں نگر پنچایت کے تحت 5 آشا سیوکا کی نشستیں خالی پڑی ہیں اور انہیں دوبارہ پر کرنے میں غیر معمولی دیری ہو رہی ہے۔ اس موضوع کو لے کر یہاں گزشتہ روز 15 جولائی کو دوپہر 2 بجے سے اس بے میادی بھوک ہڑتال کا آغاز کیا گیا۔ احتجاجی خواتین کا کہنا تھا کہ نگر پنچایت کی جنرل باڈی میٹنگ میں اس تجویز کو پاس کر کے ان جائیدادوں کو بھرنے کے لیے اہل امیدواروں کا انتخاب ہو چکا تھا، تاہم نگر پنچایت انتظامیہ اس تجویز کو شعبہ صحت کو بھجوانے میں غیر ضروری تاخیر کر رہا ہے۔ اس معاملے میں غفلت برتنے والے ملازمین و افسران پر کارروائی کیے جانے اور خالی جگہوں کو فوری بھرنے کے مطالبے کو لے کر خواتین نے بھوک ہڑتال شروع کی ہے۔ ان احتجاجی خواتین میں انوسیا ماروتی، ساریکا شوبھم تھڑکے، ویمل شامراؤ گاڑوے، نندا پرکاش تنپورے شامل ہیں۔ आमच्या असे एकच मागणी 1 वर्ष झाले आमचे ठराव नगरपंचायतने घेतलेला आहे। आम्ही 5 जणी निवडल्या गेलेल्या पण आहे, ठराव झालेला आहे आणि त्यांनी आणखीनही आरोग्य अधिकाऱ्याकडे ठराव न प्रस्थापित केल्यामुळे आम्ही आज अमर उपोषणाला बसलो आहे। पण जोपर्यंत आमचा ठराव आरोग्य अधिकाऱ्याकडे जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। हर साल की तरह इस साल भी यकुम मुहर्रम से आशूरे तक आशूर खाना मिर्जा अस्करी हुसैन में मजलिस अइज़ा का एहतमाम किया गया और 9 मुहर्रम को एक मातमी जुलूस इलाके में निकालकर शहदाए करबला को याद किया गया। नाजरीन, 10 मुहर्रम का दिन इस्लामी तारीख के लिहाज से एक ख़ास अहमियत का हामिल है। दुनिया कायम होने से सानिहा करबला तक इस तारीख को कई तारीख़ी वाक़यात रूनुमा हुए। पैगम्बर आखिरुज़्ज़मा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नवासे हज़रत इमाम हुसैन ने इस्लाम की बका के लिए अपने कुंबे के साथ यजीदी लश्कर से टक्कर ली और अपने सारे कुंबे की कुर्बानी के बाद ख़ुद भी जामे शहादत नोश फरमाया था, जिसकी याद में शिया बिरादरी की जानिब से हर साल मुहर्रम के महीने में मजालिस आज़ा का अहतमाम किया जाता है और मातमी जुलूस निकाले जाते हैं। कबाड़ीपुरा बुड्डी लैन में वाक़ आशूर खाना मिर्ज़ा अस्करी हुसैन में भी मजालिस का
اہتمام کیا جاتا ہے اور 9 محرم کو علاقے میں ماتمی جلوس نکالا جاتا ہے۔ اس سال بھی 9 محرم الحرام کو یہاں ماتمی جلوس نکالا گیا، جس میں مرزا یاور حسین الطاف، حمایت علی زیدی، وسیم زیدی، اعجاز زیدی، ڈاکٹر دلشاد انتظار زیدی عرف چھوٹو بھائی، جعفر جاوید، عمران، احتشام عابدی اور شیعہ برادری کے لوگ بڑی تعداد میں شریک ہوئے اور شہدائے کربلا کی یاد میں ماتم کیا۔ ماتمی جلوس کے آغاز سے پہلے یہاں علم پر پھول چڑھائے گئے اور اس جلوس میں علم بھی شامل رہا۔ اس کے بعد مظفر نگر سے آئے مولانا سید حسین مہدی نے سانحہ کربلا پر تفصیلی روشنی ڈالتے ہوئے حاضرین کی رہنمائی کی۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم، وبہ نستعین، صلی اللہ علی محمد وآلہ الطیبین الطاہرین، اما بعد۔ ناظرین کرام، جیسا کہ آپ ملاحظہ فرما رہے ہیں کہ اس وقت آج 9 محرم ہو گئی ہے اور یہ 9 محرم امام حسین علیہ السلام کے اصحاب اور امام حسین اپنے عزیز و اقارب کے ساتھ کربلا میں 2 تاریخ میں 2 محرم کو پہنچے اور 7 محرم سے آپ کے پانی بند کر دیا گیا اور خیموں میں پانی ختم ہو گیا۔ بچے علتش پیاس کی شدت سے جو ہے وہ روتے اور بلکتے رہے، لیکن مسلمانوں نے اس کے اوپر کوئی توجہ نہیں دی۔ اور 9 تاریخ کا دن وہ دن ہے کہ جس میں ہمارے یہاں جو ہے وہ مجالس برپا ہوتی ہیں اور امام حسین کو تعزیت پیش کی جاتی ہے۔ اور اسی مناسبت سے کیونکہ کربلا میں جو ہے یہ دن بڑا اہم تھا اور اس دن کے لیے امام حسین علیہ السلام نے اس رات میں جو ہے جو لشکر کفار تھا اس سے 1 شب کی مہلت مانگی اور اس میں عبادات اور اللہ سے راز و نیاز کیا۔ اور روز عاشوراء یعنی 10 محرم کو امام حسین علیہ السلام کو شہید کر دیا گیا اور ان کے اصحاب اور ان کے عزیز و اقارب اور حتیٰ کہ جو چھوٹا سا ایک بچہ جس کو 6 مہینے کا علی اصغر کہا جاتا ہے اس کو بھی ظالموں نے تیر مار کر کے شہید کر دیا۔ اس طرح سے پیغمبر کے نواسے امام حسین اور فاطمہ زہرا سلام اللہ علیہا اور مولا کائنات کے بیٹے امام حسین کو جو ہے نہ پہچانتے ہوئے بھی اور لوگ جانتے بھی تھے اور پہچانتے بھی تھے، پھر بھی جو ہے تعارف بھی کرایا، پھر بھی پانی تک نہ دیا اور آپ کو جو ہے بھوکا پیاسا کربلا میں 10 محرم کو شہید کر دیا۔ مجھے حسین مہدی کہتے ہیں، سید حسین مہدی، مظفر نگر سے میرا تعلق ہے اور میں یہاں اورنگ آباد میں 2 جگہ پر مجالس کو خطاب کرنے کے لیے آیا، مرزا عسکری صاحب کے عاشور خانے میں اور جو بڑا عاشور خانہ ہے جو یہاں کا سالار جنگ کا جو عاشور خانہ ہے اس میں خطاب کرنے کے لیے میں مظفر نگر سے آیا ہوں۔ سیپٹک ٹینک سیور صفائی ملازمین کے لیے تیار کردہ مرکزی حکومت کی نمستے یوجنا سے متعلقہ معلومات کی فراہمی کے لیے مولانا آزاد ریسرچ سینٹر میں ایک رہنمائی پروگرام منعقد کیا گیا۔ ہاؤسنگ اور شہری ویوہار کی مرکزی وزارت نیز سماجی انصاف و استحکام کے شعبے کی وزارت کے اشتراک سے یہ یوجنا نیشنل ایکشن فار میکنائزڈ سینیٹیشن ایکو سسٹم یعنی نمستے یوجنا ملک بھر کے صفائی ملازمین و کامگاروں کے تحفظ کو یقینی بنانے کے لیے حکومت کا ایک اقدام ہے۔ شہر میں میونسپل ایڈمنسٹریٹر جی شریکانت کی رہنمائی میں اس یوجنا کے تحت سیور اور سیپٹک ٹینک کامگاروں کا ایک رہنمائی میڑاوا 15 جولائی کو صبح 11 بجے تا 1 بجے کے درمیان یہاں مولانا آزاد ریسرچ سینٹر میں منعقد ہوا۔ اس موقع پر رہنمائی کی گئی کہ کس طرح سیور و سیپٹک ٹینک کے کامگاروں کو سنمان دے کر انہیں مین اسٹریم میں لایا جا سکے۔ اس کام کے لیے ان کامگاروں کو زیر زمین گٹر اور سیپٹک ٹینک کی صفائی کے وہیکل، مشینری اور دیگر وسائل کی خریداری کے لیے انودان بھی دینا اس یوجنا میں شامل ہے اور وہ یہ مشینری 50% سبسڈی اور کم شرح سود پر خرید سکتے ہیں۔ اس کے لیے نمستے یوجنا کے تحت اسٹیٹ کوآرڈینیٹر سوچھ مہاراشٹر ابھیان شہری سوپان قدم نے اس پروگرام میں خصوصی رہنمائی کی، جبکہ اس پروگرام میں ڈپٹی کمشنر رویندر جوگڈن، چیف ایگزیکٹو انجینئر راجو سندھا و فاروق خان، ڈپٹی انجینئر انیل تنپورے اور وارڈ انجینئر و دیگر موجود تھے۔ नमस्कार, मी सोपान कदम, राज्य व्यवस्थापक नमस्ते स्कीम या संदर्भात मंत्रालय व नगर विकास अंतर्गत काम करतो।
आपल्या केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत आणि नगरविकास महाराष्ट्र शासन यांच्या अनुषंगाने नमस्ते नावाची जी स्कीम आहे ती आपण महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करतो आहे. नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम नावाची जी स्कीम आहे ही बेसिकली सीवर अँड सेफ्टी वर्कर्स जे आहेत त्यांच्या कल्याणकारी योजनेसाठी महाराष्ट्रभर इम्प्लिमेंट सध्या करत आहोत. या संदर्भात जी सीवर अँड सेफ्टी वर्कर्स आहेत या अनुषंगाने यांना आपल्याकडे 5 प्रकारच्या योजनेअंतर्गत त्यांना उद्योजक असतील, त्यांची प्रोफायलिंग असेल, वेगवेगळे जे हेल्थ इन्शुरन्स असतील आणि सेफ्टी डिव्हायसेस स्किल ट्रेनिंग्स या अनुषंगाने त्यांना उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत त्या ठिकाणी त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी आपल्याला उभा करायचं आहे किंवा त्यांना प्रेरित करायचं. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग या अंतर्गत या योजनेला सुरुवात झाली आहे. तर या ठिकाणी मी सीवर आणि सेफ्टिक वर्कर्स यांना जास्तीत जास्त आवाहन करतो की या योजनेमध्ये आपलं नाव नोंदणी करून यामध्ये सहभाग घ्यावा. धन्यवाद. मी अनिल तनपुरे, उपअभियंता महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर. आज दिनांक 15 जुलै 2024 रोजी नमस्ते स्कीमसाठी मौलाना आझाद संशोधन केंद्र इथं प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. म्हणजे सीवर आणि सेप्टिक कामगारांची त्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्टेट कोऑर्डिनेटर श्री माननीय श्री सोपान कदम साहेब आले होते. यावर कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतली. तर त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन करताना सांगितले की मोठ्या प्रमाणावर कार्यशाळा आपल्या कार्यालयात आयोजित करा. त्याच्यामध्ये सीवर आणि सेप्टिक टँक वर्कर्स, कॉन्ट्रॅक्टरकडील कामगार यांना सगळ्यांना बोलवून घ्या आणि त्यांना ही सगळी स्कीम डिटेलमध्ये समजून सांगा. म्हणजे जी मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आहे ती टोटली आपल्याला बंद करता येते. आणि या स्कीममध्ये जे जसं शासनाकडून गाईडलाईन्स आलेले आहे तर मशिनरी घेण्यासाठी साधारणपणे 50% सबसिडी देण्यात येणार आहे आणि 6 ते 7% दराने म्हणजे त्याला बाकीची उर्वरित अमाऊंट जी स्वच्छता उद्यमी म्हणून त्याला परतफेड करायची. आणि याच्या बदल्यात जे इथं महानगरपालिकेनं त्याला कामाचा ॲश्युरन्स द्यायचा आहे. म्हणजे 4 वॉर्ड किंवा 5 वॉर्डमध्ये ड्रेनेज चोकअपचं साफसफाईचं काम देण्यात येणार आहे, असं त्याला ॲश्युरन्स महापालिकेनं द्यायचं आहे. उल्का नगरी में चीता घूमता नजर आने का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद स्पॉट का मुआयना करने वाले महकमा जंगलात के एहलकार व अफसरान की नींद टूटी और वो रेस्क्यू ऑपरेशन के लिए पहुंचे. ताहम शहरियान में खौफ व हिरास का माहौल है. यहाँ रहे कि गुज़िश्ता रोज़ अल सुबह शहर के उल्का नगरी की सड़कों पर खुलेआम ये चीता घूमता रहा. उसके वीडियो बनाए गए. ताहम महकमे जंगलात के अहलकारान मौके पर पहुंचे और उन्होंने अपनी नाअहली का सबूत देते हुए ये ऐलान कर दिया था कि मज़कूरा जानवर के पैरों के निशान चीते के नहीं हैं. ताहम जब इस तेंदुए के खुले वीडियो वायरल हुए और उन अफसरान मुलाजिमीन के भी नज़र नवाज हुए तो उन जंगलात वालों के पांव फूल गए और वो हड़बड़ा गए और उनकी टीम मौके पर पहुंची. और फिर तेंदुए की मौजूदगी को खारिज करने वाले जंगलात वाले ही जब यहाँ ऐलान करते पाए गए कि लोग एहतियात बरतें, घरों से बाहर ना निकलें, अपने दरवाजे बंद कर लें, और इस टीम ने यहाँ नाले और झाड़ियों में रेस्क्यू किया तो लोगों का खौफ मज़ीद बढ़ गया. बताया जाता है कि तेंदुआ नजर आने के दिन यानी इतवार की सुबह इस इलाके की बिजली गुल हो गई थी और बिजली कंपनी वाले यहाँ बिजली बहाल करने गए तो उन मुलाजिमीन ने इस चीते को देखकर राह फरार इख्तियार कर ली थी और बस्ती के साकिनान को मैसेज किए थे कि तुम्हारे इलाके में तेंदुआ घूम रहा है. लोगों ने उसके वीडियो भी बनाए. ताहम जंगलात वालों ने मुतनब्बह कर दिया था कि अफवाहें न फैलाएं. ताहम सपहर बाद फिर जंगलात की रेस्क्यू टीम उल्का नगरी पहुंची और फिर से उसी तरह बैरंग लौट आई. शेंद्रा कमंगर ग्राम पंचायत की जानिब से यहाँ बस्ती के स्कूल में शजरकारी की गई और गांव वालों से अपील की गई कि इस बरसात में हर शख्स कम से कम एक पौधा ज़रूर लगाए. यहाँ रहे कि ग्राम पंचायत की जानिब से ये शजरकारी जिला कलेक्टर दिलीप स्वामी के अहकाम के तहत की गई है. इस मौके पर गांव की सरपंच पुष्पताई कचकुरे, नायब सरपंच सज्जराव कचकुरे और मांगीर बाबा ट्रस्ट के सेक्रेटरी सुरेश नायकवाड़े ने आइंदा दिनों भी पौधे लगाने और उनकी आबियारी व निगहदाश्त करके उन्हें परवान चढ़ाने की एक बड़ी मुहिम शुरू करने का इरादा जाहिर किया और इस खुसूस में अवामी बेदारी पैदा करने की सरगर्मी भी शुरू करने के अज़्म का इजहार किया है. इस शजरकारी के मौके पर दीगर शुरका में
सहाफ़ी अशोक मिसाल, तलाठी साड़वे, ग्राम पंचायत मेंबर बालू कचकुरे, स्कूल की सदर मुअल्लिमा बेदरे मैडम और असातिज़ा व तलबा मौजूद थे। आज आपल्या गावामध्ये जे आदेश कलेक्टर साहेबांनी काढले तर आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या गावामध्ये माननीय सरपंचताई, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आज आपण शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये हे वडाचे झाडं लावलेले आणि हे झाडं असेच आपण आता लावले तसेच जगू आणि सरांना पण विनंती करतो की या झाडाकडे लक्ष द्या. याला जाळ्या ते ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही सरपंचांना विनंती करतो की आपण ह्या 4-5 जाळ्या काय असतात त्या शाळेसाठी देण्यात याव्या. वंचित बहुजन आघाड़ी के रूहेरवां एडवोकेट प्रकाश आंबेडकर आज औरंगाबाद पहुंचे और सहाफ़ियों से मुलाकात करके बताया कि 25 जुलाई से उनकी पार्टी रिजर्वेशन बचाओ यात्रा शुरू करेगी, जिसका इख्तिताम 7 या 8 अगस्त को अमल में आएगा. त्याच दिवशी फुलेवाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि 26 तारखेला सकाळी, कारण का 26 जुलै ही महत्वाची तारीख आहे. या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाचे घोषणा केली होती. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना हिची सांगता 7 किंवा 8 तारखेला औरंगाबादमध्ये होणार आहे. या 7 किंवा 8 ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे. या रूटवरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील, कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील. रिसोर्ट से शिरडी तक निकाली गई साई पैदल दिंडी मुकुंदवाड़ी पहुंची, जहां साई बाबा के अकीदतमंदों की जानिब से इसका पुरतपाक इस्तकबाल किया गया. हर साल की तरह इस साल भी जिला वाशिम के रिसोर्ट से शिरडी तक साई बाबा के दर्शन के लिए पैदल डिंडी निकाली जा रही है, जिसका एहतमाम रिसोर्ट से साई अवतार मित्र मंडल की जानिब से किया जाता है, जो गुज़िश्ता 11 साल से निकाली जा रही है. और रिसोर्ट व इसके अतराफ़ के अकीदतमंद इस पैदल डिंडी में बड़ी तादाद में शामिल होते हैं. गुज़िश्ता रोज़ यानी पीर को ये डिंडी शहर पहुँची और हर साल की तरह मुकुंदवाड़ी इलाके के साकिनान और साई भक्त प्रहलाद हरिभाऊ शिंदे, संतोष गजानन सूर्यवंशी की जानिब से साई पालकी फेस्टिवल मुनक़िद किया गया. दिंडी में शामिल साई भक्त और मकामी साकिनान के लिए यहाँ गार्डन में महाप्रसाद का अहतमाम किया गया और मौजूद शख्सियात की मौजूदगी में साई बाबा की आरती की गई और अक़ीदतमंदों में प्रसाद की तक़सीम अमल में आई. जिला परिषद के शोबाए सेहत की कारकर्दगी का जायजा इजलास मुनक़िद किया गया, जिसमें प्राइमरी हेल्थ सेंटर्स और तालुका सतह के सेहत मुलाजमीन व अफसरान ने शिरकत की. ये इजलास जिला परिषद के एलोरा हाल में मुनक़िद हुआ. इजलास की सदारत डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर अभय धानूरकर ने की, जबकि दीगर अहम शुरा में एडिशनल जिला हेल्थ ऑफिसर डॉक्टर बालकृष्ण लांजेवार, माता बाल संगोपन ऑफिसर डॉक्टर विशाल बेंद्रे, माविन डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर गोपाल कुंडलीकर व भागीनाथ थोरात शामिल थे. इजलास में ज़िले में 1 जुलाई ता 31 अगस्त तक चलाई जा रही स्टॉप डायरिया मुहिम का जायज़ा लिया गया, जबकि दीगर उमूर बारिश में पानी के मामूल के मुताबिक की जाने वाली जांच, वैक्सीनेशन मुहिम में तेज़ी लाने, मानसून के पेश नज़र बीमारियों से बचाव के एहतियाती इक़दामात, तूफ़ानी बारिश के मकामात पर फैलने वाली बीमारियों से एहतियात और ख़ानदानी फलाह व बहबूद के ऑपरेशन जैसे कई अहम उमूर का जायज़ा इस मीटिंग में लिया गया और मुतल्लिक़ अफसरान मुलाज़मीन को अहम व ज़रूरी हिदायत दी गई. इजलास में तमाम PHC और ताल्लुक़ा जाती मेडिकल अफसरान व अहम मुलाजमीन मौजूद थे. मी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. आज प्राथमिक आरोग्य स्तरावर आणि तालुका स्तरावर कार्यरत असलेले सर्व सुपरवायझर त्यामध्ये LHV आणि HA यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचा प्रामुख्याने उद्देश असा होता की स्टॉप डायरिया मिशन जे आपण सुरू केलेलं आहे 1 जुलै ते 31 ऑगस्ट, यामध्ये डायरिया प्रिव्हेन्शनसाठी ज्या काही ॲक्टिव्हिटी ग्रामस्तरावर करायच्या आहेत त्याबद्दल संबंधितांना सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर डायरियाचे रुग्ण आढळले तर त्यांना तात्काळ उपचार देणं, त्याचबरोबर जे आहे की IDCF आमचा जो आहे इंटेन्सिफाईड डायरिया कंट्रोल फोर्टनाईट, तर त्याच्यामध्ये ORS उपलब्ध करून देणे, त्यानंतर झिंक टॅब्लेट उपलब्ध करून देणे, या सर्वांचं कल्पना त्यांना दिली आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. औरंगाबाद नासिक रोड पर ज़ेरे तामीर पुल में
2 टू व्हीलर गिर जाने से 3 अफराद जख्मी हो गए। ये वारदात गुज़िश्ता रोज़ औरंगाबाद नासिक रोड पर KDR फार्म के करीब पेश आई, जहां एक नए पुल का काम जारी है। मोटरसाइकिल सवार अनिकेत दत्तू पाटिल अपनी गाड़ी MH41BD 7364 पर सवार यहां से गुजर रहा था, ताहम वो रास्ते का अंदाज़ा चूक गया और मोटरसाइकिल समेत सीधे पुल में जा गिरा, जिसमें उसकी आंख और सीने पर जख्म आए हैं। दरियासना इसी मकाम पर दूसरी मोटरसाइकिल MH20 FN 8313 पर सवार आशीष श्रीराम सपकाड़ भी गाड़ी समेत गिर पड़ा और वो भी जख्मी हो गया। दोनों जख्मियों को एम्बुलेंस के जरिए घाटी अस्पताल पहुंचाया गया, जबकि दोनों हादसात का इंदराज दौलताबाद पुलिस थाना में कर लिया गया है। साकिनान और मुसाफिरों ने इस ज़ेर तामील पुल पर हिफाजती इंतजाम करने और बेहतर मुतबादिल रास्ता फराहम करने का मुतल्लिका ठेकेदार और इंतजामिया से मुतालबा किया है। खबरें खत्म करने से पहले एक बार फिर डालते हैं एक नज़र आज की सुर्खियों पर। इस मरतबा ढोरकिन इलाके में फूट गई 1200 मिलीमीटर कुतर वाली पाइपलाइन। मरम्मत के बाद सप्लाई शुरू करते ही फिर उखड़ गई वेल्डिंग। वाटर सप्लाई की गैप में फिर हुआ एक दिन का इजाफा। आखिर कब तक जारी रहेगा पाइपलाइन के फूटने का सिलसिला? शहरियान का इंतजामिया से सवाल। गैर कानूनी बैनर्स व होर्डिंग्स के खिलाफ म्यूनसिपल इंतजामिया ने छेड़ दी मुहिम। शहर भर के मुख्तलिफ इलाकों में गैर कानूनी कब्ज़ा जात हटाओ दस्ते के मुलाजिम हटाते रहे गैर कानूनी होर्डिंग्स। आगे आगे देखिए होता है क्या। हर साल की तरह इस साल भी शिया बिरादरी की जानिब से किया जा रहा है मजालिस व मातमी जुलूस का एहतमाम। आशूर खाना मिर्ज़ा अस्करी हुसैन से आज भी उठाया गया अलम और मातमी जुलूस निकालकर शहदाए करबला को किया गया याद, खराज अकीदत पेश। और गुज़िश्ता रोज़ दिन तमाम उल्का नगरी में चीता पाए जाने की खबर थी गर्म। रात भर किया गया रेस्क्यू ऑपरेशन। शोबा जंगलात के जिम्मेदारान ने दरिंदे के पाँव के निशान देखकर चीता न होने की थी वजाहत, मगर CCTV फुटेज देखने के बाद फूल गए मुताल्लिका अफसरान के पाँव। इसी के साथ MCN उर्दू खबरनामा यही खत्म होता है। कल फिर हाजिर होंगे कुछ नई खबरों के साथ। तब तक के लिए मैं सीमा नाज़नीन आपसे इजाज़त चाहती हूँ। खुदा हाफिज़।